जी पताका असते त्यांचं व्यवस्थापन असतं. म्हणजे एवढी मोठी ही यात्रा असून सुद्धा, प्रचंड गर्दी असून सुद्धा त्यात एक विलक्षण अशी सुसूत्रता आहे. याचा उल्लेख आपल्या माहितीमध्ये पण आहे. हो ना, म्हणजे ही केवळ श्रद्धेची बाब नाही, तर एका मोठ्या व्यवस्थापन कौशल्याची पण गोष्ट आहे. या वारीचं मग धार्मिकतेपलीकडे काय महत्त्व आहे असं आपली माहिती सांगते? खूपच व्यापक महत्त्व आहे याचं. ही फक्त एक धार्मिक परंपरा नाहीये. ही एक मोठी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे असं म्हणायला पाहिजे. समानता, भक्ती, साधेपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिस्त, ही मूल्य इथे फक्त सांगितली जात नाहीत, तर ती प्रत्यक्षात जगली जातात. हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि त्या महान भक्ती चळवळीचा जिवंत वारसा आहे. आणि आजच्या काळात काय स्थिती आहे? म्हणजे इतकी जुनी परंपरा आजही तितकीच प्रभावी वाटते का? निश्चितच. उलट मला वाटतं तिचं महत्त्व आजच्या काळात अधिक जाणवते. भारताचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून तिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण ओळख मिळाली आहे. एकत्र येतात हेच किती मोठं उदाहरण आहे. एवढंच नाही, तर यातला जो स्वयंसेवेचा भाग आहे ना, म्हणजे व्हॉलेंटिरिझम, तो पण खूप महत्त्वाचा आहे. अनेक तरुण गट, वेगवेगळ्या संस्था हे वारकऱ्यांसाठी निस्वार्थपणे सेवा देतात. अन्न पुरवणं असेल, पाणी असेल, वैद्यकीय मदत असेल, ही सुद्धा वारीच्या मूल्यांचीच एक प्रकारे प्रचिती आहे, नाही का? खरंय. तर आजच्या आपल्या या चर्चेतून पंढरपूर वारीचं एक खूप छान बहुआयामी चित्र समोर आलं असं मला वाटतं. ही केवळ एक तीर्थयात्रा नाही, तर लाखो लोकांची अढळ श्रद्धा आहे, कमालीची शिस्त आहे, सामाजिक समतेचं प्रतीक आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमानबिंदू आहे. अगदी बरोबर बोललात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून अशीच अखंड सुरू आहे आणि आजही ती लाखो लोकांना एकत्र आणते, त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. हे तिचं सगळ्यात मोठं यश आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आजच्या या धावपळीच्या आणि अनेकदा विभागलेल्या जगात, जिथे कोणतीही बाहेरची सक्ती नाहीये, तरी केवळ श्रद्धेच्या आणि समानतेच्या एका धाग्याने लाखो लोकांना एकत्र बांधून ठेवणारी ही शतकानुशतकांची परंपरा, स्वतःची प्रासंगिकता आजही कशी टिकून आहे, हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे.